नमस्कार, पंढरपूर लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मंडळी, केंद्र सरकारनं एक नवीन कायदा आणलेला आहे, हिट अँड रन। या कायद्याला संपूर्ण महाराष्ट्रातून आणि संपूर्ण देशातूनच मोठा विरोध होताना आढळून येत आहे। आज याच संदर्भातला उहापोह करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पंढरपुरातील सामाजिक संघटना शिवक्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता काळे। दत्ता काळे यांनी सुद्धा या आंदोलनासाठी आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। नेमकं हा कायदा काय आहे आणि या कायद्याला प्रखर विरोध होताना का आढळून येत आहे याबाबत आपण जाणून घेऊया। नमस्कार काळे साहेब, नेमका हा कायदा काय आहे आणि ह्याला विरोध नेमका कशामुळे होतोय? च्या अधिवेशनामध्ये केंद्र शासनाने माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काही अपघातामध्ये मृत पडलेल्या व्यक्तींचा दाखला देत एक कायदा नवीन तयार केला आहे, हिट अँड रन म्हणून। त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की ज्यावेळेस अपघात होतो आणि त्या अपघातावेळेस जर ड्रायव्हर त्या स्पॉटवरनं जर पळून गेला आणि अपघात झालेल्या व्यक्तीचा जर मृत्यू त्या ठिकाणी झाला तर त्याला 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्ष सक्त मजुरी अशी ह्या कायद्यामध्ये तरतूद केंद्र सरकारने या ठिकाणी केलेली आहे। पण या ठिकाणी सगळ्यात मोठा एक विषय असा आहे की आपण या ठिकाणी, आता तुम्ही पत्रकार या ठिकाणी, तुम्हालाही माहिती असेल की एखाद्या जर ठिकाणी अपघात झाला तर ड्रायव्हरची मानसिकता असते त्या व्यक्तीला मदत करण्याची, किंवा तोही माणूसच आहे, त्यालाही कुटुंब आहे, त्यालाही जबाबदाऱ्या आहेत। त्याचं पळून जाण्यामागचं कारण काय हे पहिल्यांदा केंद्र शासनानं शोधलं पाहिजे होतं। कारण त्या ठिकाणचा जो मॉप असतो, मॉपला हा चेहरा नसतो, त्या ठिकाणचा जो मॉप असतो तो ड्रायव्हरवर हात उचलण्याचा प्रकार, मारण्याचा प्रकार, त्यामध्ये ड्रायव्हरही खूप गंभीर जखमी होऊ शकतो। म्हणून ड्रायव्हर त्या तिथून निघून जवळ आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो त्या ठिकाणी हजर होतो आणि त्या ठिकाणी अपघाताची माहिती त्या ठिकाणी देतो। मग एवढं करत असून सुद्धा जर ड्रायव्हर बाबतीत जर कठोर निर्णय शासनानं असं घेत असेल तर निश्चित हे चुकीचं आहे। कारण ड्रायव्हर हा रस्त्यावरचा असा व्यक्ती आहे की त्याच्यामुळं महाराष्ट्रातील, भारत देशातील जी दळणवळण रस्त्यावरचं आपण जे म्हणतो माल वाहतूक असेल, अत्यावश्यक सेवा असेल, या सर्व गोष्टी ह्या वाहन चालकांमुळं आजच्या परिस्थितीला हा कायदा लागू केल्यापासून ठप्प आहेत। आजपासून ह्या वाहन चालकांना संप पुकारलेला आहे, त्याचा परिणाम सामान्य नागरिकावर आज या ठिकाणी होताना दिसत आहे। शक्यतो सामाजिक संघटना या संपामध्ये सहभागी नाही आहेत, परंतु पंढरपुरातील शिवक्रांती सामाजिक संघटना या संपाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे। नेमकं यामागचं कारण काय? यामागचं कारण एकच आहे बघा, वाहन चालक म्हणजे तो काय असा काय आपल्यात घटकातला वेगळा नाही आहे, तो आपल्यातलाच एक घटक आहे। आपल्यातलं जसं आता वकील लोकांचा संप राहतो, डॉक्टर लोकांचा संप राहतो, व्यापारी वर्गाचा संप राहतो, तसा सामाजिक संघटना तसंही त्यांनीही तो संप पुकारलेला आहे। तो त्यांच्या जबाबदारीमुळे त्यांनी संप पुकारला आहे। त्याला निश्चितच मी तर आव्हान या ठिकाणी अजून बाकी सामाजिक संघटनेला आव्हान करतोय की तुम्हीही संपामध्ये सहभागी व्हा। ह्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आज आपल्यासारख्या सामाजिक संघटनेवर आलेले। ही लढाई फक्त त्यांचीच नाही तर ही लढाई आपली सुद्धा आहे। कारण हा विषय फक्त वाहन चालकाचा नसून, आता उदाहरणार्थ माझी स्वतःची गाडी आहे, एखाद्या वेळेस जर माझाही ड्रायव्हर आला नसेल, वाहन चालक आला नसेल, तर मी स्वतः गाडी ड्रायव्हिंग करून कुठं कार्यक्रमात जातो, मग माझ्या हातून जर अशी एखादी घटना घडली तर त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला ती सजा देणार आहेत का? कारण अपघात हा जाणून बुजून कुणी करत नाही। अपघात हा अपघात असतो, तो नजर चुकीनं किंवा एखाद्या चुकीनं तो अपघात होत असतो। त्या अपघातासाठी जर एवढी मोठा कायदा जर तुम्ही करत असाल तो निश्चित चुकीचा आहे। याच्या मागचं शासनाने नेमकं धोरण काय ठेवलं आहे हे कळायला मार्ग नाही। कारण तुम्ही काहीतरी आपलं एवढे लोक मेले वर्षात, तेवढे लोक मिळून हे जर तुम्ही दाखला देत असाल तर अपघातापेक्षा खून करणारे आणि मर्डर करणाऱ्यापेक्षाच लोकसंख्या जास्त आहे। त्यासाठी तुम्ही काय कायदा आणलाय? म्हणजे डायरेक्ट जाऊन मारणाऱ्याला कायदा जाचक नाही, आणि अपघाती एखादा मृत्यू केला किंवा वाहन चालकाचा चुकून एखादा अपघात झाला तर त्याला तुम्ही एवढी मोठी सजा देताय। बरं, ड्रायव्हर हा असतोच किती, 3000 4000 खचून 10,000वर महिना तो आपलं घरदार बायकालेकर सोडून समाजासाठी तो बाहेर वावरतोय, अत्यावश्यक सेवा आपल्याला पुरवतोय, आणि त्याला 7 लाख आणि 10 वर्ष ही खून करण्याला सुद्धा एवढी सजा नाही आहे। मग तुम्ही एवढी जास्त सजा त्याला का टाकली? कुठल्या बेसवर तुम्ही टाकली? म्हणजे वाहन चालक नसून तो एक दरोडेखोर आहे आणि दरोडा करून जाता जाता त्यानं कोणाला तर उडवलं आणि तो पळून गेलाय, हे असं तुम्ही समजायला लागलात का काय? असं मला या ठिकाणी केंद्र शासनाला लक्षात आणून द्यायचं आहे। आता तुमची मागणी नेमकी काय की हा कायदा पूर्णपणे म्हणजे रद्दच केला पाहिजे का कलम वगैरे त्याच्यामधले काही कमी केले पाहिजे? निश्चित आम्ही काय पूर्णच कायदा बदला असं आमचं म्हणणं नाही। त्याच्यामध्ये तुम्ही तरतूद करा,
जसं तुम्ही अपघात झाल्यानंतर एखाद्या मृत व्यक्तीच्या बाजूने आज हा जो कायदा तुम्ही सांगताय की जर मृत झाला आणि तो ड्रायव्हर जर त्या ठिकाणी पळून गेला तर त्याला ठीक आहे, मी म्हणतो ते ड्रायव्हर त्यांना थांबला, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन पोच केलं किंवा नेताच तर जो तो एक्सपायर झाला, मग त्याला काय करणार तुम्ही? त्याच्या वेळेस तुम्ही ह्या कायद्याचं काय करणार? समजा एखादा माणूस एखादा ड्रायव्हरनं बाबा धाडस केलं, मॉपला थांबवलं, त्या अपघात व्यक्तीला उचललं, हॉस्पिटलमध्ये न्यायची सुविधा केली आणि जाता जाता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, हॉस्पिटलला पोहोचण्याआधीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, मग त्याला तुम्ही कुठलं कलम लावणार? त्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या बाजूने विचार करावा आणि ह्यामध्ये एक असा बदल करावा की अपघात झाल्यानंतर त्याला ठीक आहे पळून न जाता, पण त्यावेळेस एक जबाबदारी अशी पण केंद्र शासनानं घ्यावी की त्यानं हॉस्पिटलला येताना अपघात झाल्यानंतर थांबल्यानंतर कुठल्याही मॉपनं त्याच्यावर हात उचलू नये, त्या मॉपनं त्याच्यावर हात ह्याच्या कायद्यात तरतूद करा. जर मॉपवर हात तिथल्या स्थानिक लोकांनी म्हणा किंवा येणार जाणारे जर ड्रायव्हरवर हात उचलला, हाणामारी केली, तर त्या मॉपला तुम्ही काय कलम लावणार आहेत? ह्यांच्या जीवाची पर्वा केंद्र शासनाला आहेत का? ही आपल्या भारतातले घटक नाही आहेत का? हे आपल्या भारतातले रहिवासी नाहीत का? वाहन चालक हा आपला भारतातीलच आहे आणि महत्त्वाचा म्हणजे हा प्रमुख घटक आहे. तुम्ही आज बघा, आज पहिला दिवस आहे तर पंढरपूर शहरामध्ये एक खूप मोठी नगरी आपली नाही पंढरपूर शहर, पण पेट्रोल पंपावर 4-4, 5-5 तास एका व्यक्तीला गाडीत पेट्रोल टाकायला वेळ लागायला लागलेला आहे. मग ही जर परिस्थिती अशीच राहिली तर लोक उपाशी मरतील. आज भाजीपाल्याचे दर ह्यांच्यामुळे आज भाजीपाला आमच्यासारख्या सामान्य नागरिकाला आपल्याला वेळोवेळी मिळतोय. हे जर जागेवर ठप्प झाले तर ती भाजीपाला मिळणार नाही आणि जरी मिळाला तर व्यापारी वर्गाला काय म्हणते सोन्याहून पिवळं, जिथं 10 रुपयाची पेंडी ती 100 रुपयाला आम्हाला विकली जाणार. मग या सगळ्या गोष्टीतून यात एकच सिद्ध होतंय, सामान्य नागरिक महाराष्ट्रातील भारतातील चिरडल्या जात आहे. त्याचा सर्वांगी विचार केंद्र शासनाने करावा आणि मृत झालेल्या व्यक्तीलाही सोयीस्कर असावा अशा पद्धतीचा कायदा त्यांनी अंमलात आणावा. दिवसेंदिवस या वाहन चालकांच्या आंदोलनाची धार तेज होत आहे, कारण सामान्य माणसाला या संपामुळं आणि या आंदोलनामुळं सामान्य माणसाच्या जीवनावरही तेवढाच परिणाम होत आहे. आता पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की केंद्र सरकार हा कायदा बदलणार. शिवक्रांती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दत्ता काळे यांनी सांगितल्याप्रमाणे या कायद्यामधील काही जाचक कलम रद्द करेल का, हा कायदा पूर्णपणेच केंद्र सरकार रद्द करणार, हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे. पंढरपूर लाईव्ह न्यूजसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.